नमस्कार. आज बनवूया सोयाबीन पुलाव. त्यासाठी मी इथे भिजवलेले सोयाबीन घेतले आहे. त्यामध्ये मसाले टाकून घेतले. धना पावडर, घरगुती मसाला, आलं लसूण पेस्ट. आता मॅरिनेट करायला ठेवू मिक्स करून. आपल्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यात भिजायला टाकले तर 5 मिनिटात भिजतात. आता मी इथे अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे. तो आता स्वच्छ धुवून घेते. तांदूळ धुवून झाल्यावर इथे मी 2 कांदे 1 टोमॅटो घेतलाय. कांदा टोमॅटो चिरून घेते. झटपट होणारा पुलाव आहे, छान लागतो. घाईच्या वेळेत करण्यासाठी चांगली रेसिपी आहे. मी फक्त सोयाबीनच टाकणार आहे. तुम्ही भाज्या सुद्धा टाकू शकता. आपल्याकडे घरात अवेलेबल असतील त्या भाज्या टाकू शकतो. मी इथे फक्त सोयाबीनचाच बनवते. आता फोडणी देऊया. इथे कुकरमध्ये तेल घेतले. त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली. जिरी मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये खडा मसाला टाकते. थोडाच टाकला मी. 1 तेजपत्ता, दालचिनी थोडी, मिरी, लवंग. आता त्यामध्ये कांदा चिरलेला टाकून घेतला. मिक्स करून थोडा कढीपत्ता, टोमॅटो टाकून घेतला. मिक्स करून घेतला. झटपट होणार आहे. रात्रीच्या वेळेस उशीर झाला जेवण बनवायला तर पटकन असं काय बनवायचं तर हा पुलाव बनवू शकतो घरातल्या साहित्यामध्ये. आता मी त्यामध्ये मसाले टाकून घेतले. घरगुती मसाला आणि ते. आता मॅरिनेट केलेले सोयाबीन टाकले. सोयाबीन थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवले तर त्याला टेस्ट येते. त्याला स्वतःची अशी चव नसते. आता तांदूळ टाकून मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये पाणी टाकू. मी त्या अर्धी वाटी बासमती तांदळाला 1.5 वाटी पाणी टाकून घेतले. आता मिक्स करून मीठ टाकून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. तयार आहे आपला सोयाबीन पुलाव. छान लागतो. नक्की करून बघा तुम्ही. झटपट होणार आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान छान व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.